नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट स्पोकन इंग्लिश क्लासेस इन ऑल ओव्हर महाराष्ट्र. मग ऑफलाईन असो की ऑनलाईन, वी आर हिअर टू टीच यू इंग्लिश. यार सुरू काय यार, तुम्हाला माहिती मागच्या एका महिन्यामध्ये 2 लाखापेक्षाही जास्त लोकांनी आमची सिरीज बघितली आहे, पण त्यापैकी सबस्क्राईब फक्त 78% लोकांनीच केलं यार. हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? फक्त सबस्क्राईबच करायचं आहे. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, अँड अगेन आय एम सो सॉरी, मी कान पकडतो. मी ॲक्च्युली 15वा व्हिडिओ टाकायला थोडा लेट केलं. द रिझन इज माझी तब्येत खराब होते आणि त्याच्यामुळे आय हॅव टू डू दॅट. आय एम सॉरी गाईज. ओके, बट फायनली द व्हिडिओ इज हिअर अँड टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड अ व्हेरी बेसिक बट इम्पॉर्टंट टॉपिक विच इज ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कधी यूज करतो, कशा प्रकारे यूज करतो, कशा प्रकारे त्याचे काही रूल्स आहेत. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा, लोकांना शेअर करा. आणि मी का म्हणतोय, कारण काही दिवसामध्ये हे व्हिडिओज जे आहेत हे आम्ही पेड करणार आहोत. म्हणजे आम्ही तुम्हाला यू हॅव टू चार्ज द मनी. मग 50 रुपये 60 रुपये समथिंग. ओके, पूर्ण सिरीजसाठी. सो त्याच्या आधी पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, सिरीज बघून घ्या, जोपर्यंत पेड होत नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. सगळ्यात पहिले आपण हे समजूया की व्हॉइस म्हणजे काय. व्हॉइसचा एक जनरल अर्थ होतो, व्हॉइस म्हणजे आवाज, बरोबर भाई. दिस इज माय व्हॉइस, हा माझा आवाज आहे. पण ग्रामॅटिकल व्हॉइस इज लिटिल डिफरंट. बघा, व्हॉइस म्हणजे काय आपण बघूया. सगळ्यात पहिले व्हॉइसचा अर्थ काय होतो, तर कोणावर फोकस जास्त आहे. ग्रामरमध्ये माहिती का आपण बोलतो. ओके, तर बोलत असताना ना आपण प्रत्येक गोष्टीवर फोकस करत असतो. म्हणजे तुम्हाला बोलताना ते कळत नसेल. उदाहरणार्थ मी म्हटलं की मी जेवण करतो, सेंटेन्स सिंपल आहे, मी जेवण करतो. जर का मीवर फोकस केलं मी, तर कसं बनणार, मी जेवण करतो. ठीक आहे. जर जेवणवर फोकस केलं कसं होणार, मी जेवण करतो. ठीक आहे. आणि मी जेवण करतोवर फोकस केलं तर कसं बनणार, मी जेवण करतो. समजलं? तर ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता त्याच्या अकॉर्डिंग तुमचं सेंटेन्स किंवा त्याचं मीनिंग हे चेंज होत असतं. दॅट इज ऑल व्हॉइस अबाउट. ओके, व्हॉइस म्हणजे काय, तुम्ही कशावर फोकस करता किंवा एका सेंटेन्सच्या कोणत्या पार्टवर फोकस करता. ओके, फॉर एक्झाम्पल, उदाहरण बघितलं. आता फोकस तुम्ही 2 गोष्टीवर करता बॉस. एक आहे सब्जेक्ट आणि एक आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती. जर अजूनपर्यंत बघितलं नसेल तर यू हॅव टू गो टू द बॅक आणि वापस पुढे सिरीज बघत या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हे समजल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की जनरल रूल आहेत यार. हे समजणं थोडं इम्पॉर्टंट आहे. ओके, कोणावर फोकस जास्त आहे, सब्जेक्टवर आहे की ऑब्जेक्टवर, म्हणजे जे काम होत आहे त्याच्यावर आहे. उदाहरणार्थ एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेले आहेत. प्लीज गो फॉर द एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे भाई, मंगेश काम करत आहे. आता या ठिकाणी फोकस कोणावर बघा, सब्जेक्टवर फोकस आहे. कसं बघा, काम कोण करत आहे बॉस, सब्जेक्ट करत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सब्जेक्ट मेन्शन आहे ना पहिले, मी जेवण करत आहे, जेवण कोण करत आहे बॉस, जेवण मी करत आहे. ठीक आहे, तर माझ्यावर या ठिकाणी सब्जेक्टवर या ठिकाणी फोकस आहे. तो अभ्यास करत आहे, अभ्यास कोण करत आहे, तो अभ्यास करत आहे, त्याच्यावर फोकस आहे. पण मी म्हटलं की अभ्यास केला जात आहे, मग मला फरक पडत नाही कोण अभ्यास करतं. मला ॲक्शन जी होत आहे, जी क्रिया होती त्याच्याला फरक पडतो भाऊ. कुणी अभ्यास करा, मला फरक पडत नाही, काम झालं पाहिजे. तर या ठिकाणी जी ऑब्जेक्ट आहे, जे काम होत आहे त्या ठिकाणी फोकस आहे. समजलं? 2 फोकस तुमच्यासमोर आहेत बघा. सगळ्यात पहिले मंगेश काम करत आहे. या ठिकाणी काम कोण करत आहे तुम्हाला समजलं, काम आपला मंगेश भाऊ करत आहे. मंगेश भावावर फोकस आहे, नाऊन किंवा प्रोनाऊनवर फोकस आहे. या ठिकाणी सब्जेक्टवर फोकस आहे. ठीक आहे, पण मी म्हटलं की काम होत आहे मंगेशद्वारे. माझं दुसरं सेंटेन्स काय, मला मंगेश काम करो का चंदू काम करो का मंगू काम करो, काही फरक पडत नाही भाऊ. मला फरक पडतो काम होण्याशी, काम झालं पाहिजे. काम कोण करतं, मंगेश. तर या ठिकाणी माझं ऑब्जेक्ट जे आहे ना, त्या ऑब्जेक्टवर फोकस आहे. समजलं? बस, फोकस शिफ्ट होणं याला आपण व्हॉइस म्हणतो. जर सब्जेक्टला हायलाईट करत असाल तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. जर ऑब्जेक्ट हायलाईट होत असेल त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. खूप सिंपल आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. जे आपण इंग्लिशमध्ये शिकू दॅट विल बी मोर इझी फॉर यू. आता नीट लक्षात घ्या, हे जे व्हॉइस असतात ग्रामॅटिकल, हे 2 पार्टचे असतात भाऊ. सगळ्यात पहिले असतं ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरं असतं पॅसिव्ह व्हॉइस. वापस सगळ्यात पहिले आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि सेकंड वन इज पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आता ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय नीट लक्षात घ्या.
व्हॉट इज दिस हे काय, हे केलं कोणी यार, मला समजत नाही, कोण घाण करतं हे. ओके, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय नीट समजा. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, संपूर्ण फोकस जो आहे तो तुमच्या सब्जेक्टवर असतो. सब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे, मी जेवण करतो, याच्यामध्ये करणारं कोण आहे, याच्यामध्ये मी करणार आहे. ठीक आहे, तर मी हे सब्जेक्ट झालं. तो अभ्यास करतो, अभ्यास कोण करतं, तो करतो. हायलाईट कोण आहे, फोकस कोण आहे, तो आहे फोकस. समजलं. त्याच्यामुळे सब्जेक्टला या ठिकाणी हायलाईट केला जाणार. भाऊ काम हो का ना हो मला माहीत नाही, शाहरुख खान गार्डनमध्ये आला, ठीक आहे, तर फोकस कोणावर आहे, फोकस शाहरुख खानवर आहे. मग तो शाहरुख खान गार्डनमध्ये जाओ का दुसऱ्या कुठेतरी जाओ मला फरक पडत नाही, शाहरुख खान गेला ना बस. तर जे ॲक्टिव्ह व्हॉइस असतं, या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट कधीही पहिल्या नंबरवर असतो. आतापर्यंत जे काही सेंटेन्स आपण पाहिले, टेन्सेस आपण शिकले, त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट जे सगळ्यात पहिल्या नंबरवर होतं, हे सगळे ॲक्टिव्ह व्हॉइसेस होते. याच्यामध्ये करणारा कोण ना कोणतरी होता, सब्जेक्ट सगळ्यात पहिल्या नंबरवर होता. एक्झाम्पल बघायचं झालं तर मंगेश काम करत आहे, या ठिकाणी काय, मंगेश काम करत आहे. नाऊन काय, मंगेश. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर काय होणार, मंगेश इज वर्किंग. भाई या ठिकाणी काम कोण करत आहे, मंगेश करत आहे. जर सब्जेक्ट सगळ्यात पहिल्या नंबरला आला तर ते झालं तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइस. जर सब्जेक्ट पहिल्या नंबरला आला तर ते झालं तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि हे वर्क म्हणजे वर्क काम सगळ्यात पहिले आलं तर ते झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. समजलं, फोकस चेंज झाला की नाही. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फोकस कोणावर आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फोकस तुमच्या मंगेशवर आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फोकस कोणावर आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये फोकस तुमच्या कामावर आहे. सीधी बात, ऑब्जेक्टवर आहे. सो दॅट्स हाऊ, एवढं समजायचं आहे फक्त. आपण समजत आहोत ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फोकस कोणावर असतो, सब्जेक्टवर असतो. उदाहरणार्थ मंगेश काम करत आहे तर मंगेश सगळ्यात पहिले आलं. मंगेश इज वर्किंग, आय ॲम इटिंग, यू आर वॉचिंग, दे आर गोईंग, आय ॲम इटिंग, शी इज प्लेईंग. त्याच्यामध्ये करणारा कोण ना कोणतरी आहे. समजलं. सो ज्याच्यामध्ये करणारा कोण ना कोणतरी असतो त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. ओके, समजलं ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि आता ॲक्टिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन. सी, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट कधीही प्रथम असतो. तुम्हाला सांगितलं तो खात आहे, त्याच्यामध्ये तो सगळ्यात पहिले आला. ही इज इटिंग, शी इज इटिंग, याच्यामध्ये करणारा सगळ्यात पहिले आला. एक्झाम्पल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सिम्पल जे सेंटेन्स बनतं ते या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असतं. सब्जेक्ट पहिले असतो, वर्ब पहिले असतो आणि ऑब्जेक्ट. खूप सिम्पल सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. आतापर्यंत जेवढे सेंटेन्सेस आपण मागच्या लेसनमध्ये शिकले हे सगळे ॲक्टिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस होते. आता पुढे बघूया व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस. भाई पॅसिव्ह व्हॉइस खूप सिम्पल आहे. पॅसिव्ह व्हॉइस मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण फोकस ऑब्जेक्टवर असतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सगळा फोकस सब्जेक्टवर असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सगळा फोकस तुमचा हा ऑब्जेक्टवर असतो. म्हणजे काम झालं पाहिजे, कोण करा आम्हाला मतलब नाही. जसं मंगेश इज इटिंग, तर मंगेश खात आहे, याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह व्हॉइस झालं. पण खाणं झालं पाहिजे, खाणं पहिले घ्या. द फूड इज इटन, फूड खाल्ल्या गेलं, मग कुणी खाऊ, मंगेश खाऊ, चंदू खाऊ, मंगू खाऊ. समजलं. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट पहिले असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट पहिले असतो. म्हणजे ऑब्जेक्टवर पहिले फोकस दिला जातो. समजलं. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. बघा पुढे एक्झाम्पल बघूया आपण. काम होत आहे, सिंपल आहे. कोण करत आहे आम्हाला मतलब नाही, पण काम होत आहे. द वर्क इज बीइंग डन. याचं थोडं काय असतं, याचं थोडं प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये काय रूल आहे, जनरल रूल सांगतो मी तुम्हाला. कधीही पॅसिव्ह व्हॉइस करताना, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट हे सगळ्यात पहिले असतो. बॉस हे बा दिसलं तुम्हाला इथे, हे बा हे ऑब्जेक्ट सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे. नॉर्मल सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट पहिले असतो, पण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट पहिले असतो. मग हेल्पिंग वर्ब तुम्हाला घ्यायचा आहे कोणता. आता हेल्पिंग वर्ब कोणकोणते लागतात ते तुम्हाला सांगेल मी, ठीक आहे. हेल्पिंग वर्ब पहिले घ्यायचा आहे. त्यानंतर मग पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. कधीही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वर्बचा थर्ड फॉर्मच घ्यायचा. मग सिम्पल प्रेझेंट असो, सिम्पल पास्ट असो की सिम्पल फ्युचर असो, जर त्याच्यामध्ये एखादी ॲक्शन येते तर वर्बचा थर्ड फॉर्मच तुम्हाला घ्यावा लागेल. हेल्पिंग वर्बच थर्ड फॉर्म, ठीक आहे. आणि मग जर का त्याच्यामध्ये एखादा करणारा असेल, ठीक आहे. भाई मी तुम्हाला म्हटलं मंगेश काम करत आहे, हे जर ॲक्टिव्ह व्हॉइस. पण मी म्हटलं की काम केल्या जात आहे मंगेशद्वारे.
काम केल्या जात आहे मंगेशद्वारे. आम्हाला कुणी काम करू मतलब नाही आहे, पण जर मंगेशद्वारे असेल, मंगेशकडून असेल तर शेवटी तुम्हाला बाय ॲड करून मंगेशचं ॲड करायचं. सो वर्क इज बीइंग डन बाय मंगेश, तर शेवटी बाय मंगेश. पण आम्हाला मंगेश करू का चंदू करू काही फरक पडत नाही, आम्हाला काम झालं पाहिजे एवढं मतलब आहे. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट तुमचा या ठिकाणी फोकस असतो. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि बाय करून सब्जेक्ट. समजलं? म्हणजे सब्जेक्ट जर का असेल तर बाय करून तुम्हाला सब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बघा, एक्झाम्पल बघूया. खूप सिंपल एक्झाम्पल आहे त्याचे. काय एक्झाम्पल आहे बघा, नीट बघा. ओके, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ही ईट्स द ॲपल. सिंपल आहे. तो सफरचंद खातो. तो ॲपल खातो. सिंपल आहे. कोण खात आहे? तो सब्जेक्ट या ठिकाणी पहिले आला म्हणजे हे झालं ॲक्टिव्ह. ठीक आहे, प्रोनाउन यामध्ये पहिले आलं. तो, ती, ते, राम, चंदू, मंगू, सीता पहिले आले म्हणजे ते झालं ॲक्टिव्ह. म्हणजे कुणा कोणतरी काम करत आहे तुम्हाला सगळ्यात पहिले दिसत आहे. सब्जेक्टवर फोकस आहे, ॲक्टिव्ह. आणि पॅसिव्ह म्हणजे काय भाई, आम्हाला कोण सफरचंद खात आहे काही मतलब नाही, सफरचंद खाल्ल्या जातं हे आम्हाला मतलब नाही. ॲपल सगळ्यात पहिले या ठिकाणी येणार. आला ॲपल, ॲन ॲपल, हेल्पिंग वर्ब घेतला, वर्बचा थर्ड फॉर्म घेतला आणि त्याच्याद्वारे खाल्ल्या जात आहे ना, तर ही तुमच्या इकडे येऊन बाय हिम होऊन जाईल. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट, मी जनरल तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिहून देतो. जर तुम्ही लिहित असाल तर प्लीज नोट काढतो तर नोट काढून घ्या. ठीक आहे, काय कन्स्ट्रक्शन आहे? सगळ्यात पहिले पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट घ्यावं लागतं तुम्हाला. ओके, ऑब्जेक्ट घ्या. ठीक आहे, प्लस अजून काय घेणार? प्लस घेणार तुम्ही हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. बस इथपर्यंत झालं. पण कुणा कोणतरी करणारा जर का असेल तर प्लस तुम्हाला बाय घ्यावं लागतं, म्हणजे च्या माध्यमातून, च्याकडून, आणि मग जो बी असेल तिथं तुम्ही घ्यायचं सब्जेक्ट घ्या. समजलं? सब्जेक्ट घ्या. अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं सब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि पॅसिव्ह व्हॉइसचं ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस सब्जेक्ट तुम्हाला घ्यावं लागतं. समजलं? आता अजून एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजणं हे आवश्यक आहे की कोणता टेन्स असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाऊन कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन बनतं किंवा कोणकोणते हेल्पिंग वर्ब येतात. उदाहरणार्थ जर सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं ॲक्टिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स असेल, जसं आय ईट, आय ईट हे झालं सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. आय ईट द फूड हे झालं तुमचं ॲक्टिव्ह व्हॉइस. पण पॅसिव्हमध्ये करताना कोणतं हेल्पिंग वर्ब येणार तुम्हाला माहिती का? नाही. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न हिअर. मी म्हटलं की शी इज गोइंग टू द स्कूल, ती शाळेमध्ये जात आहे, हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस. मग जर तुम्हाला हे पॅसिव्हमध्ये करायचं असेल तर कशा प्रकारे करणार? कोणते हेल्पिंग वर्ब येणार किंवा अजून काय लागणार तुम्हाला माहिती का? नाही माहीत, त्याच्यामुळे आपण हे शिकत आहोत. ठीक आहे, सो नीट समजून घ्या, लिहून घ्या. मी तर म्हणेल तुमच्यासमोर हे आहे इथे कंप्लीट, तर प्लीज लिहून घ्या. आणि लिहिणं तुम्ही पॉज करू शकता 2-3 मिनटं आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, इट इज व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. ओके, वापस येतोय मी, आय एम सॉरी. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं जर का ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स असेल तर पॅसिव्ह बनताना त्या ठिकाणी ॲमिजार प्लस वर्बचा थर्ड फॉर्म लागणार. ठीक आहे, ऑब्जेक्ट एक लक्षात घ्या, एक गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात घ्या. या ठिकाणी मी मेन्शन नाही केलं आहे, पण पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट हा सगळ्यात पहिले येणार. ठीक आहे, क्लिअर आहे? या ठिकाणी सब्जेक्ट पहिले आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट पहिले आहे, पण पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट पहिले येणार. इथे ऑब्जेक्ट लिहा पहिले तुम्ही. ऑब्जेक्ट प्लस इज एम आर. फॉर एक्झाम्पल, उदाहरण मी एक्झाम्पल सांगतोय. मी तुम्हाला म्हटलं की ही इज कटिंग द फूड. कटिंग द वूड म्हणजे लाकूड, तर तो लाकूड कट करत आहे, हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस मधलं सेंटेन्स. मग याला जर का तुम्ही पॅसिव्हमध्ये करणार तर कसं करणार बघा? काय ऑब्जेक्ट घ्या, द वूड इज तर बीइंग लागणार, इज बीइंग कटचा थर्ड फॉर्म कटच आहे. कट बाय हिम किंवा हर किंवा मी, जे बी असेल सब्जेक्ट तुमच्या ठिकाणी. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला कोणता हेल्पिंग वर्ब कोणत्या ठिकाणी येणार हे नीट लक्षात घ्या. जर का सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असेल त्या ठिकाणी ॲमिजार प्लस वर्बचा थर्ड फॉर्म लागणार. प्रेझेंट कंटिन्युअस सेंटेन्स असेल तर ॲमिजार प्लस बीइंग लागणार प्लस वर्बचा थर्ड फॉर्म लागणार. जर का कंटिन्युअस मधलं कोणतंही सेंटेन्स असो, कंटिन्युअस मधलं मग कोणतंही असो, प्रेझेंट कंटिन्युअस असो की पास्ट कंटिन्युअस असो, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नंतर कधीही बीइंग लागणार. आणि परफेक्ट असेल, परफेक्टचं सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी कधीही हेल्पिंग वर्ब नंतर बीन लागणार. मग बघा इथे प्रेझेंट परफेक्ट असो, पास्ट परफेक्ट असो की फ्युचर परफेक्ट असो, या ठिकाणी बीन लागलेलं आहे. बीन. ठीक आहे, अजून कुठे भाई? हे बीन आणि बीन.
ठीक आहे. आणि कंटिन्युअस जर का सेंटेन्स असेल मग प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअसमध्ये बनत नाही. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असो की पास्ट कंटिन्युअस असो, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नंतर बीइंग लागलेलं आहे. ठीक आहे, समजलं. आता बघा, प्रेझेंट परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी वॉज वेअर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. पास्ट कंटिन्युअस असेल तर त्या ठिकाणी वॉज वेअर प्लस बीइंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. पास्ट परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी हॅड प्लस बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. फ्युचर असेल सिंपल फ्युचर त्या ठिकाणी विल बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. आणि फ्युचर परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी विल हॅव प्लस बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ऑब्जेक्ट सगळ्यात पहिले येणार. जर सब्जेक्ट त्याच्यामध्ये मेन्शन असेल तर त्या ठिकाणी बाय करून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, बाय हिम, बाय हर, बाय मी. आय असेल तर त्याचा ऑब्जेक्ट जाऊन मी होणार. ही असेल सब्जेक्टमध्ये ॲक्टिव्हमध्ये तर त्याचं पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट जेव्हा होईल तेव्हा ते हिम बनणार, हर बनणार. समजलं. हे खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. कन्फ्यूज नका होऊ, वापस बघा. दॅट मीन्स आपण पुढं एक एक टेन्स बघूया. सो घाई करू नका, खूप इझी आहे, समजा, अंडरस्टँड इट, दॅट्स इट, नथिंग इज मोर. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. लेट्स गो. आणि बघा आता एक एक टेन्सनुसार आपण बघूया. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स उदाहरणार्थ ॲक्टिव्हमध्ये काय कन्स्ट्रक्शन बनतं, सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. तो पत्र लिहितो, ही राईट्स अ लेटर. बरोबर. जेव्हा हे तुमच्या पॅसिव्हमध्ये बनतं तर पत्र लिहिल्या जातं त्याच्याद्वारे. कसं करणार, ऑब्जेक्ट घेणार, लेटर ऑब्जेक्ट आहे, पहिले ऑब्जेक्ट घेतलं तुम्ही पॅसिव्हमध्ये, द लेटर. मग बघा हेल्पिंग वर्ब कोणतं येतं, इज येतं. हेल्प द लेटर इज रिटन, वर्बचा थर्ड फॉर्म, राईटचा थर्ड फॉर्म घेतला आपण रिटन. आणि बाय हर आहे का, नाही हिम पाहिजे इथे, ही का शी आहे, शी आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर शी राईट्स अ लेटर. ॲज अ पॅसिव्हमध्ये जाऊन काय बनणार, द लेटर इज रिटन बाय हर. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस सब्जेक्ट जे बाय करून. ठीक आहे. जर का समजा सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स असेल म्हणजे मी खाल्ले, मी पिले, मी उठलो, मी बोललो, काय कन्स्ट्रक्शन आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म येतो. तसं ही असेल शी, तर शी राईट्सचं सेकंड फॉर्म रोट, तिने पत्र लिहिले, शी रोट अ लेटर. ठीक आहे. जेव्हा हे पॅसिव्ह बनतं, पत्र लिहिल्या गेलं कोणाद्वारे, तिच्याद्वारे. कसं म्हणणार, तेव्हा काय होणार, ऑब्जेक्ट घ्या पहिले, अ लेटर. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब काय येणार, वॉज, सिंग्युलर लेटर वॉज येणार, वॉज वेअर पैकी वॉज. वर्बचा थर्ड फॉर्म घ्या रोटमध्ये, रिटन. आणि मग कुणी, शी, तिने लिहिलं ना, मग शीचं जेव्हा ऑब्जेक्टमध्ये जाईल तेव्हा काय बनणार, बाय हर बनणार. द लेटर वॉज रिटन बाय हर, तिच्या माध्यमातून पत्र लिहिल्या गेलं. तिने पत्र लिहिलं, पॅसिव्ह काय झालं, तिच्या माध्यमातून पत्र लिहिलं गेलं तिच्या माध्यमातून. सो आम्हाला पत्र लिहिलं गेल्यावर जास्त फोकस करायचा आहे, आम्हाला बाकी ठिकाणी काही मतलब नाही. हे कसं आहे माहिती का, खूप सिंपल आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे असं खाणं. ठीक आहे, म्हणजे मी पत्र लिहितो, तो जेवण करतो, तो अभ्यास करतो. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे जाणार तोंडातच तुमच्या, पण ते असं जेवणं. ठीक आहे, म्हणजे मी अभ्यास करतो आणि अभ्यास केला जातो माझ्याद्वारे. ठीक आहे. तुम्ही इंग्रजी शिकता पण इंग्रजी शिकल्या जाते तुमच्याद्वारे. ठीक आहे. द इंग्लिश इज बीइंग लर्न्ड बाय यू, हे झालं पॅसिव्ह. आणि यू आर लर्निंग इंग्लिश, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. अशा प्रकारे हे डेली बोलताना यूज करतो, फक्त आपल्याला कळत नाही, पण एकदा समजलं ना दॅट विल बी सो इझी फॉर यू. ओके. तर अशा प्रकारे पास्ट बनणार. फ्युचरमध्ये असेल तर कसं करणार, जर का सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स असेल, उदाहरण मी खाईल, मी पिईल, मी उठेल, मी बोलेल, ती पत्र लिहिलं नाही, लिहिल. सिंपल फ्युचर काय बनणार, शी विल राईट अ लेटर. कन्स्ट्रक्शन माहिती आहे, सब्जेक्ट प्लस विलचं प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. शी विल राईट अ लेटर. आय विल टीच यू. ओके. यू विल लर्न द इंग्लिश. यू विल लिसन टू मी. हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस फ्युचर. यालाच जर का तुम्ही करणार पॅसिव्हमध्ये तर काय बनणार, आपण पहिले बनवूया. ऑब्जेक्ट घ्या पहिले पॅसिव्ह करताना, अ लेटर. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब कोणतं लागलं, मागचा चार्ट बघा काय लागतं, अ लेटर विल बी लागतं, विल बी. अ लेटर विल बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, राईटचा थर्ड फॉर्म घ्या रिटन. अ लेटर विल बी रिटन कोणाच्या माध्यमातून, तिच्या माध्यमातून, तर बाय हर. अ लेटर विल बी रिटन बाय हर. बघा बरोबर आहे का भाई, बरोबर आहे, मी शिकवलं. अ लेटर विल बी रिटन बाय हर. समजलं. अशा प्रकारे तिच्या माध्यमातून पत्र लिहिलं जाईल, ती पत्र लिहेल, हे झालं ॲक्टिव्ह. आणि पत्र लिहिल्या जाईल तिच्या माध्यमातून, हे झालं पॅसिव्ह. समजलं. पुढचं बघा, जर का कंटिन्युअस असेल, कंटिन्युअस तुम्हाला सांगितलं होतं, कंटिन्युअस जर का असेल तर कंटिन्युअसमध्ये कधीही काय येतं,
कंटिन्यूसमध्ये कधीही बीइंग येत असतं, BEING हे बीइंग कधी कंटिन्यूसमध्ये येत असतं, कधी हेल्पिंग वर्ब नंतर. बघू आता आपण कसं येतं. म्हणजे केल्या जात, बीइंग म्हणजे ॲक्शन सुरू आहे, ठीक आहे, म्हणजे काम केल्या जात आहे. सो काम ते ऑनगोईंग आहे, त्याला आपण बीइंग म्हणत असतो, ठीक आहे. ओके, आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बघूया. शी इज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहत आहे, लिहायची क्रिया सुरू आहे. कन्स्ट्रक्शन माहिती आहे तुम्हाला, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस व्हर्बचा ING, लिहत आहे. पण जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस बनतं तेव्हा काय बनणार, अ लेटर, ऑब्जेक्ट पहिले घेतला, ओके, नंतर काय येणार, ॲमिजार घेणार, अ लेटर इज, मग काय येणार, बीइंग, अ लेटर इज बीइंग रायटिंगचा थर्ड फॉर्म किंवा राईटचा थर्ड फॉर्म रिटन बाय हर, अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. तिच्या माध्यमातून पत्र लिहिल्या जात आहे किंवा पत्र लिहिल्या जात आहे तिच्या माध्यमातून. समजलं, तर पत्र लिहिलं जात आहे याच्यावर फोकस तुम्हाला करायचं. नेक्स्ट बघा, जर का पास्ट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस सिंपल आहे. शी वॉज रायटिंग अ लेटर असेल इथे, शी वॉज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहत होती, म्हणजे पास्टमध्ये एखादी ॲक्शन सुरू होती, ठीक आहे. मग काय, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्हर्बचा ING प्लस ऑब्जेक्ट, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइसचं. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कधीही एखादी गोष्ट सुरू असेल ना, त्या ठिकाणी तुम्हाला ING लावावा लागतो, आणि मग टेन्सच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲमिजार किंवा वॉज वेअर किंवा विल बी लावा, ठीक आहे. पण जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनणार, हे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह बनणार, तेव्हा काय येणार बघा, अ लेटर पहिले घ्या. चला तुम्ही ट्राय करा भाई, तुम्ही ट्राय करा, खूप सिंपल आहे, तुम्ही ट्राय करा. फक्त काय करायचं, बीन घ्यायचं आहे, बीन, वॉज वेअर प्लस बीन प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस शी. कसं येणार, अ लेटर, ठीक आहे, अ लेटर वॉज, ठीक आहे. मग काय येणार, आता कंटिन्युअस, अ लेटर वॉज बीइंग रिटन, राईटचा थर्ड, रिटन बाय हर. बघू बरोबर आहे का, अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय हर. सिंपल आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म. सो पत्र लिहिल्या गेलं होतं, कोणाद्वारे, तिच्याद्वारे. पत्र लिहिल्या जात होते, म्हणतो ना की त्या राजाच्या काळामध्ये काय सेंटेन्स बघा ना यार, कसं येणार, 1947च्या काळामध्ये पत्र लिहिल्या जात होतं. समजलं, असे जे हिस्टॉरिकल याच्यामध्ये येतात ना की इन 1992 द लेटर वॉज बीइंग रिटन. समजलं, खूप सिंपल आहे. आता बघा, ही किंवा शी वॉज रायटिंग अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय हर, तिच्या माध्यमातून पत्र लिहिलं जात होतं. ओके, आता पुढं बघा, फ्युचर कंटिन्युअसमध्ये कधीही सेंटेन्स बनत नसतं. का, कारण तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ऑलरेडी विल बी घेतलंय, विल बी. आता तुम्हाला काय म्हटलं, कंटिन्युअस असेल त्याच्यानंतर बीइंग घ्यावं लागतं. आता तुम्हाला माहिती का होत नाही फ्युचर कंटिन्युअसमध्ये, कारण बी जे आहे, या बीचा फोर्थ फॉर्म ING फॉर्म हा बीइंग आहे, तर बीच्या नंतर तुम्ही बीइंग कसं घेणार ना, राईट. त्याच्यामुळे हे फ्युचर कंटिन्युअसमध्ये कधी सेंटेन्स बनत नसतं, ते अप्रॉप्रिएट नसतं, चुकीचं होऊन जातं, ते काही ना भलतंच बनतं, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघू, परफेक्ट असेल. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का परफेक्टचे सेंटेन्स असेल तर परफेक्टच्या सेंटेन्समध्ये कधीही तुम्हाला बीनचा वापर करायचा हेल्पिंग वर्ब नंतर. कंटिन्युअसमध्ये आपण बीइंग वापरलं, बीइंग म्हणजे काय, सुरू आहे, आणि बीन म्हणजे झालेलं आहे. सिंपल, एखादी ॲक्शन झाली त्याला बीन वापरतात, सुरू असेल त्याला बीइंग वापरतात, ठीक आहे. आता प्रेझेंट परफेक्टचं जर का सेंटेन्स असेल तर काय येणार, तिने पत्र लिहिलेले आहे. आता लिहिलेले आहे म्हणजे काय, एखादी ॲक्शन झाली आहे. आता तिने पत्र लिहिले म्हणजे सब्जेक्ट पहिले आहे, शी हॅज रिटन अ लेटर. कधीही आपण परफेक्ट टेन्समध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म घेत असतो आणि हॅव हॅज घेत असतो प्रेझेंट परफेक्टमध्ये. समजला, तिने पत्र लिहिलेले आहे, त्याने अभ्यास केलेला आहे, ही हॅज कंप्लीटेड हिज स्टडी और ही हॅज स्टडीड, ठीक आहे. त्याने फॅन लावलेला आहे, ही हॅज टर्न्ड ऑन द फॅन. समजलं, अशा प्रकारे तुम्ही ॲक्टिव्हमध्ये करता. पण जेव्हा प्रेझेंट परफेक्टमध्ये कसं बनणार, ऑब्जेक्ट घ्या पहिले, अ लेटर, ठीक आहे, नंतर घ्या लेटर, नंतर काय येणार, हॅज, अ लेटर हॅज. नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी बीन येतं परफेक्टमध्ये, तर लेटर हॅज बीन, राईटचा थर्ड फॉर्म रिटन, कोणाद्वारे, तिच्याद्वारे, बाय हर. बघा बरोबर आहे का, अ लेटर हॅज बीन रिटन बाय हर, तिच्या माध्यमातून पत्र लिहिल्या गेलं किंवा पत्र लिहिल्या गेलेले आहे तिच्या माध्यमातून, ठीक आहे. पास्ट परफेक्ट बघा सगळ्यांनी, पास्ट परफेक्टमध्ये काय होणार की तिने पत्र लिहिलेले होते, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. पण पत्र लिहिल्या गेलेले होते कोणाद्वारे, तिच्याद्वारे, कसं बनणार तुम्हाला माहिती, परफेक्टमध्ये कधी आपण हॅड घेत असतो, ठीक आहे, केलेले होते, हॅड आणि वर्बचा थर्ड फॉर्म घेतो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. पण जेव्हा पॅसिव्ह बनणार तर ऑब्जेक्ट पहिले घ्या,
तुम्ही ट्राय करा, पॉज करा आणि ट्राय करा. लेटर, ऑब्जेक्ट पहिले घेतलं लेटर, नंतर हॅड, लेटर हॅड, मग तुम्हाला सांगितलं बीन. ठीक आहे, लेटर हॅड बीन. ठीक आहे, नंतर राईटचा थर्ड फॉर्म रिटन, कोणाद्वारे, तिच्याद्वारे. लेटर हॅड बीन रिटन बाय हर. समजलं? तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. पत्र लिहिल्या गेलेले होते तिच्या माध्यमातून. आता पत्र लिहिल्या गेलेले असेल तिच्या माध्यमातून पत्र लिहिल्या गेलेले असेल तर कसं येणार? तर आपण हे घेतो आपण फ्युचर परफेक्टमध्ये, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं करणार? तिने पत्र लिहिलेले असेल, हे झालं ॲक्टिव्हमध्ये. शी विल हॅव रिटन अ लेटर, हे झालं ॲक्टिव्हमध्ये. पण जेव्हा पॅसिव्हमध्ये आपण करूया काय येणार? पॅसिव्हमध्ये आपण घेणार आहोत याला बघा, ऑब्जेक्ट पहिले घ्या, लेटर पहिले घ्या, लेटर. काय येणार? अ लेटर पहिले घ्या, लेटर. ठीक आहे, मग काय येणार? विल हॅव येणार. लेटर विल हॅव प्लस बीन. लेटर कसं येणार? लेटर प्लस बीन प्लस विल हॅव प्लस बीन येणार. सॉरी, लेटर विल हॅव बीन रिटन बाय हर. ठीक आहे, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हर. पत्र लिहिल्या गेलेले असेल तिच्या माध्यमातून, म्हणजे पत्र लिहिल्या गेलेले असेल याच्याशी मतलब आहे ती लिहू का कोणी लिहू. समजलं? अशा प्रकारे ऑब्जेक्टला या ठिकाणी आपण फोकस करतो. अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय हर. सिंपल सांगायचा अर्थ हा आहे की ॲक्टिव्ह पॅसिव्ह करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, खूप सिंपली सांगत आहे. ऑब्जेक्ट कधीही पॅसिव्हमध्ये पहिलं असतं, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कधी सब्जेक्ट पहिला असतो, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कधी ॲक्टिव्ह ऑब्जेक्ट पहिले असतो. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कधीही व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतात. जर कंटिन्युअस असेल तर हेल्पिंग वर्ब नंतर बीइंग वापरायचं, परफेक्ट असेल तर बीन वापरायचं. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये कधीही आपण पॅसिव्ह व्हॉइस बनत नाही. जसं आय हॅव बीन ओपनिंग द गेट, हे झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, मी गेट उघडत आलेलो असेल. ठीक आहे, पण ते पॅसिव्ह त्याचं कधी होणार नाही. ठीक आहे, ऑलरेडी बीन वापरलेलं, बीन आपण परफेक्टमध्ये वापरले तर कशाला वापरणार? समजलं? सो आय होप तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस समजलेला असेल. एकाच व्हिडिओमध्ये सगळे ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तर आमचे ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत 7 तारखेला. सो प्लीज 7 तारखेला प्रत्येक महिन्याला आमचे ऑनलाईन क्लासेस असतात. ठीक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे. जेव्हा पण तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करू आणि तुम्हाला तुमचे क्लासेस जेव्हा डेट असेल तेव्हापासून जॉईन करायचं. सिम्पल टेक्निक आहे, काही जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. पण रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण फक्त 30 लोकांना आम्ही आमची एंट्री देत असतो. भले 50 जरी आले तरी आम्ही 50 लोकांना एंट्री देत नाही आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये. तुम्हाला वेट करत बसावं लागेल महिना मतलब नाही आहे. लवकर आले लवकर ॲडमिशन करून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ग्रुपमध्ये ॲड होऊन जा. जेव्हा क्लासेस सुरू होतील तेव्हा तुम्हाला जॉईन करायचं आहे. व्हेरी सिम्पल. ओके, सो तुम्हाला समजलं असेल. ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असेल तर दिस इज अवर ॲड्रेस, दिस इज अवर नंबर. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल ना, प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.